हाय मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता 1 वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत गावामध्ये। त्या दिवशी आपण ज्या कार्यक्रमाला गेलो होतो, गाणा बांगड्याच्या कार्यक्रमाला, तर त्याच गाणा बांगड्याच्या तिथं आज साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि उद्या लग्नाचा कार्यक्रम आहे। तर आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चाललेलो आहोत आम्ही, दादा आणि मी जाणार आहे आणि उद्या आपल्याला लग्नाला सुद्धा जायचं आहे। तर पाहू आता, थोडासा हा व्हिडिओ शूट केला मी, आता पुन्हा कधी बाकी काही शूट करता येते नाही येते पाहू आणि नंतर दाखवेन मी तुम्हाला। तर दादासुद्धा तयार झालेला आहे इथं, पण त्याला म्हणलं जरा ट्रॅक्टर सावलीला लाव। काल आपण कांदा वाहिला तर ट्रॅक्टर त्याने आणून लावला होता संध्याकाळी इथं, पण त्याच्यावर आता ऊन आले, त्याच्यामुळे त्याला म्हणलं जरा पाठीमागे घेऊन सावलीला तर चालले त्याचं। आणि मग आता ट्रॅक्टर सावलीला लावलं का जाणार आहोत आम्ही गावात। तर चला व्हिडिओ पाहत राहा आपले आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला येऊन पोचलेलो आहोत आपण साखरपुड्याच्या ठिकाणी। ही आमची नवरीबाई आहे। तर एकदम थोडं शूट घेतलं मी आणि डायरेक्ट नंतर आम्ही जेवण करायला बसलो। खूप सुंदर मेनू होता, एकदम थोडंसं शूट घेतलं मी, त्याच्यासुद्धा हे फोटोज काढलेले आहेत। आणि मग नंतर आलो घरी आणि हे रील शूट करायचं काम चाललेलं आहे। साखरपुड्याच्या वेळेस पावसाचं वातावरण झालं होतं, त्याच्यामुळं मी एकदम पटकन घरी निघून आले। पटकन कार्यक्रम उरकला, जेवण केलं आणि लगेच निघून आले। कांदा झाकायचा होता ना मला, पण तिचे पप्पा ते आले होते घरी, तोपर्यंत त्यांनी कांदा झाकला आणि बऱ्यापैकी पावसाचा सडाका येऊन गेला। आणि मग सगळं कामाचं व्यवस्थित आपल्या बंदच झालं दुपारनंतर। आणि मग दुसऱ्या दिवशी उरकून डायरेक्ट आम्ही लग्नासाठी जायला निघालेलो होतो। तर पाहू शकता तुम्ही, गाडीमध्ये ही आमची 2 कुटुंब, 2 खटली गाडीमध्ये आम्ही लग्नाला जायला निघालेलो होतो। आमचा दादा, साई, दीदी, दीदीची आजी, दीदीची काकू आणि हे समोर बसलेले हे दोघं बंधू, दीदीचे पप्पा आणि साईचे पप्पा, असे 2 जण बसलेले पुढं। आणि आम्ही सगळेजण मिळून लग्नाला गेलेलो होतो। आणि लग्नाला जायच्या आधी रस्त्यामध्ये देवदं विठ्ठल गावची यात्रा होती। आणि मग जाता जाताच आम्ही दुपारच्या वेळेमध्येच लग्न होतं, तर कामं सगळी स्किप करूनच लग्नाला गेलो होतो सगळेजणच। आज आता एकदम जवळच आपल्या पाहुण्यांचे लग्न असल्यामुळं आणि रस्त्यामध्येच ही देवदैठणची यात्रा असल्यामुळं इथं हे बैलगाडा शर्यत चालू होती, त्याचं पण थोडंसं शूट घेतलं। 2-3 वर्षापासूनच ही म्हणजे घाट चालू झालेला आहे, पण भरपूर पब्लिक जमा होतं इथं, स्टॉल बिल भरपूर लागतात। आणि बैलगाडा शर्यतीला बैल वगैरे पण लांबून लांबून येतात तिथं भरपूर। आम्हाला वेळ नव्हता पाहायला, त्याच्यामुळं आम्ही थांबलो नाही, नुसतं ऐकलं रस्त्याने जाता जाता 4 शब्द। आणि वेळच नव्हता, वेळ जर असता तर आम्ही कसं ऐन लग्नाच्या वेळेमध्ये लग्नाच्या आधी 1 अर्धा तास घरून निघलो होतो, त्याच्यामुळं थांबायला वेळ नव्हता। वेळ जर असता तर आम्ही नक्की थांबून थोडा वेळ पाहिले असते गाडी। पण भरपूर इथं आता दिवसेंदिवस जास्त प्रमाणामध्ये पब्लिक जमा होते इथं ह्या घाटाच्या ठिकाणी। जेव्हा 2-3 वर्षापूर्वी नवीन चालू झाला तेव्हा एवढं पब्लिक नव्हतं जमा होत, पण आता दिवसेंदिवस जास्त पब्लिक जमा होतं। हे आता मी पाहिल्यानंतर मला, कारण की पहिल्या वर्षी मी पाहिलं तेव्हा एवढं पब्लिक नव्हतं, गेल्या वर्षी तर काही पाहण्याचा योग आला नाही। आणि ह्या वर्षी पण जाता जाताच पाहिलं, पण म्हणलं भरपूर पब्लिक जमा होते, कारण की मी सांगते मी पहिल्या वर्षी पाहिलं तेव्हा एवढं पब्लिक नव्हतं अजिबात। आणि मग पुढं आलो तर पुढं यात्रेच्या गावामध्ये इथं देवदैठणमध्ये यात्रा भरलेली होती। आणि आमच्या दिदूबाईचा खूप आग्रह होता की मला या पाळण्यांमध्ये बसायचं आहे। आणि लग्नाच्या वेळेस जायच्या आधी म्हणलं आपल्याला आता वेळ नाही, पाठीमागं आल्यावर बसू। पण जाताना पण पाहिलं तेव्हा पण ते पाळणे बंदच होते आणि येताना पाहिलं तेव्हा पण बंदच होते।
आता हे मोठमोठाले पाळणे आणि भरपूर पब्लिक असन तेव्हा ते चालू होतं आणि इथं दुपारच्या वेळेमध्ये कुणीच नव्हतं. आणि मग काय एका व्यक्तीसाठी ते एवढा मोठा पाळणा फिरवू शकत नाही, त्याच्यामुळे तिचं पाळण्यात बसायचं स्वप्न राहून गेलं. म्हणलं आता पुन्हा कधीतरी योग आला तर तुला तिथं बसू पाळण्यामध्ये असं तिला सांगितलं. आणि मग आम्ही गेलो पुढं यात्रेमध्ये ते लग्नाला. हे देवदेव विठण गाव, पाण्याची टाकी, खूप सारी मंदिरं आहेत आणि ही नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. आता हे क्लिप माझ्याकडून मागं पुढं झाल्या जोडताना. ही नवरीचा डान्स, ही एंट्री हे आधी नंतर झालं. आधी एंट्री झाली आणि मग नंतरून स्टेजजवळ गेल्यावर ही एकदम सुंदर डेकोरेशन नियोजन केलेलं होतं. जवळून शूट घेता आलं नाही मला, भरपूर पब्लिक होते. आम्ही पाठीमागच्या साईडला बसलेलो थोडंसं. हे सुवासिनींना हळदी कुंकू लावायचं काम चालू आहे. खूप सुंदर हा लग्नाचा कार्यक्रम पार पडला. आणि ह्या दोघी जणी लहान मुली, नवरी आल्यावर गाणं चालू होतं साऊंडला आणि ह्या खूप सुंदर डान्स करत होत्या त्याच्यावर. आधी ही एंट्री झाली पहिल्यांदा आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर स्टेजजवळ गेल्यानंतर डान्स झाला. पण ते थोडासा, पण हे माझ्याकडून मागं पुढे झालं. आधी ती क्लिप जोडली गेली आणि ही नंतर. तर नवरा नवरीचं हे थोडंसं शूट मी इथं घेतलेलं आहे. खूप सुंदर असा हा लग्न सोहळा पार पडला. हे लग्नाला आम्ही 2-3 दिवस सलग वेळ घालत होतो, जात होतो. गाणं बांगडीच्या कार्यक्रमाला गेलो, नंतर साखरपुड्याच्या कार्यक्रमाला, आत्ता नंतर पुन्हा लग्नाच्या कार्यक्रमाला. असे आपल्या जवळच्या पाहुण्यांचं लग्न असल्यामुळं जावं लागतं, किती आपली कामाची घाई असली तरी. आणि मग आम्ही सगळे घरातले व्यक्ती या लग्नासाठी गेलो होतो. इथं सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या जाऊबाईचा आहे त्या. आणि मोठे व्यक्ती मान्यवर इथं आशीर्वाद देण्याचं काम चालू आहे. डेकोरेशन वगैरे एकदम सुंदर केलेलं आहे. अक्षदा आणि सचिन असं नवरा नवरीचं नाव आहे. आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. अर्धीच थाळी वाढलेली होती, तेव्हाच मी त्याचं फोटोशूट घेतलं. नंतर म्हणलं आपल्याला जमणार नाही आणि त्यानंतर घरी आलो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला तरी वाटते हा पाऊस झाला. खूप गारांचा पाऊस झाला आमच्याकडं. पाहू शकता तुम्ही कशा टपाटप गारा पडतात. असा हा अवकाळी पाऊस. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.